स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2चा 6वा धडा अश्मयुग दगडाची हत्यारे याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आता इथे पहिला प्रश्न बघा काय, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. ज्या काळातील हत्यारे यामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे संबोधतो. तर पर्याय आहेत ताम्रयुग, अश्मयुग आणि लोहयुग, आणि उत्तर आहे अश्मयुग. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे. पर्याय आहेत गंगापूर, सिन्नर आणि चांदवड. तर उत्तर आहे गंगापूर. प्रश्न 2, खालीलपैकी मध्य अश्मयुगीन काळात स्थळाची चुकीची जोडी ओळखा. तर बघा, राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका, गुजरात लांगणज आणि महाराष्ट्र विजापूर. तर चुकीची जोडी कोणती आहे? महाराष्ट्र विजापूर. बरोबर जोडी काय आहे? तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणी. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावरती आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. आघात तंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे तयार केली. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबार शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला. अशा प्रकारे आघात तंत्राचा वापर मानवाने केला. आता प्रश्न आ, बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? तर दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या. ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात केली. प्रश्न 4, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 कालखंडातील हत्यारांची तुलना करा. तर मानवाने या कालखंडात त्यांच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली. हत्यारांमध्ये प्रगती होत गेली. प्रत्येक युगात मानवाने तयार केलेल्या हत्यारांचा तुलनात्मक तक्ता पुढील प्रमाणे. तर इथे बघा, पुराश्मयुग या युगातील सुरुवातीला मानवाने आघात तंत्राचा वापर केला व त्यापासून दगडी हत्यारे बनवली. या हत्यारांचा एका बाजूला धार असते. तसेच कुशल मानवाने अशा चाचण्या जोड हत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड असत, परंतु ताठ करण्याच्या मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड, फरशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमान मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली, तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पातळपासून सुरी, तासणी, टोचा, छन्नी अशी हत्यारे तयार केली. आता मध्याश्मयुग, तर या युगातील मानव शिकारीसाठी टोकासारखी दगडी सूक्ष्मास्त्रे बनवली. मासेमारीसाठी गळ तयार केले. दातेरी, सुरी यासारखी अवजारे बनवली. नवाश्मयुग या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केलेले दगडाची हत्यारे तयार केली. आता प्रश्न 5, पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो? तर मिक्सर, पिठाची चक्की, मसाला कांडप यंत्र. तर उत्तर आहे पिठाची चक्की. भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा. तर पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ नाशिक जवळचे गंगापूर. नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे, तर गंगा नदीचे खोरे. आणि मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ, तर भीमबेटका. तर इथे बघा, आपण भारताच्या नकाशात गंगा नदीचा खोऱ्याचा भाग दाखवलेला आहे. हा उत्तर प्रदेशच्या जवळ आहे. भीमबेटका नदी बघा मध्य प्रदेशच्या इकडं आहे आणि गंगापूर हे महाराष्ट्रात आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण कळवा आपल्या चॅनलबद्दल, म्हणजे तुम्हाला जे हवे ते व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळवण्यासाठी मदत होईल.